मित्रांनो, आपला पहिला ब्लॉग आहे आणि आपण चाललो आता फिरायला. तर कुठे जाणार आहे ते तुम्हाला तिथे गेल्यावरच माहिती पडेल. तर ब्लॉग लास्टपर्यंत बघायला विसरू नका. बघू शकता आम्ही आता निघालो आहे. सकाळचे किती वाजले? 5:50 झाले. आपण फायनली पोचलो नाही अजून. आता आपण पोचलो आहे भायखळ्याला. तिथून ट्रेन पकडून जायचं आहे नेरळला. इथे फिरायला चाललोय. की बघू शकता आमच्यासोबत कोण आहे. कसं लय हलतोय कोण. अजून तिथे पुढे भेटणार आहेत 2-3 जण. तर मित्रांनो, आता आम्ही पोचलेलो आहे नेरळ स्टेशनला. तर बघू शकता अजून 3 मेंबर वाढले. हाय गाईज. Hi guys, this is Goldman. तर मित्रांनो, टॉय ट्रेन तर आलेली आहे पण पूर्ण फुल झाली आहे, म्हणून आता आम्ही चाललोय ऑटोने. तर बघूया आता. तर मित्रांनो, आता आम्ही गाडीमध्ये बसलो आहे. तर आता तुम्हाला थोडासा बाहेरचा व्ह्यू दाखवतो. आपण चाललोय माथेरानच्या आतमध्ये आणि आपण आता घोड्यावरती सगळी राईड करणार आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपला पहिला ब्लॉग आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलला तर मित्रांनो, फायनली आपण पोचलेलो आहे माथेरान. तर फायनली सगळे घोड्यावरती बसलेत आणि आता चाललोय पॉईंट बघायला. बोल, कसं वाटलं घोड्यावर बसलं? एकदम मस्त. मजा आली? यस. थोडी भीती वाटली. माझा वाला शुभम खूप त्याला डेंजर होता. तुमचा कोण होता? आता मी शुभमला चेंज करणार आहे. डेरी मिल्क नाव होतं घोड्याचं. डेअरी मिल्क खूप शांत होती, पण शुभम हा खूप म्हातारा असल्यामुळे घोड्याचं नाव होतं सरजा. आणि जो ब्लॉग करते त्याचं घोड्याचं नाव होतं नशीब. आणि त्याचं नशीब खूप म्हणजे खूप फळफळत होतं. नशिबाने साथ आणि दिली. आमचा सुंदर घोडा इकडे आहे. आणि ह्याच्या घोड्याचं नाव होतं सुंदर. सुंदरीलाल. जेठालालचा साला इथे आला. लॉर्ड पॉइंट नाही देखा तो माथेरान में है लॉर्ड. तर मित्रांनो, आता थांबा, तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो चांगला. हाईट वाल्याने सरळच सरळ हाईट तुम्ही वरती सरळ टोली लाकडाची शेड दिसते दादा. मधाचे पोळे काढण्यासाठी या शेड्यांचा वापर मोठा त्याच्या राईट साईडचा टोकाडे. किल्ल्याला पाठी आहे, किल्ल्याला मागून घ्या, तुम्हाला वाघाची. तर मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहे मंदिरमध्ये. तर इथे शंकराचं मंदिर आहे. तर बघूया, दर्शन घेऊया.
तर मित्रांनो आपण परत आता घोड्यावरती बसलेलो आहे. तर आता आपण जात आहोत सिलिया पॉइंट. सिलिया पॉइंट आणि थांब. बोल. तर आताच आम्ही लोक थोडासा सोडा बिडा पियालो. सोडा फक्त पियालो. तो व्हिडिओ नाही काढले कारण की तुम्ही मागाल म्हणून. आता इथं बघू शकता तुम्ही. त्या पॉइंट तुम्हाला दाखवतो. त्याच्यापेक्षा मी चतुर आहे. अरे मी बघा सिलिया पॉइंट एवढं पण खास नाही. बघा इथे एक व्ह्यू दिसतो चांगला. तर हा बघितला आता आपण सिलिया पॉइंट. आता इथून आपण चाललो आहोत इको. तर हे बघा हे 4 पॉइंट आहे तिथे. किंग जॉग पॉइंट, किंग अँड पॉइंट आणि इको पॉइंट. तर बघूया आता. तर इथे आपण आलोय. हा पॉइंट आहे किंग जॉर्ज पॉइंट. तर बघूया आपण इथे व्ह्यू चांगला आहे. तुम्हाला दाखवतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे. कलावंत सिंधुदुर्ग, हा बघा. खाल आहे इथे पण काय नाही एवढं खास. आता आपण पोचलेलो आहे इको पॉइंट वर. तर काय इको तर होत नाही जास्त. पडा तिकडनं येतोय. हा तिकडे आहे भाई. पुढे तिकडे जाऊन करावं लागेल. मग इथे का लिहिलं इको पॉइंट आहे काय? ती चिटिंग आहे. हे स्कॅम करताय बघा. तिकडे उभं कसं अच्छा. आम्ही आलेलो तेव्हा. आता नाही प्लग तिथे आहे वाटतं. आपलं तिकडे का मशीन तिकडे लावले. आणि चार्जिंग इथे होते. हॅलो भसाडा आवाज येतो सरळ ऐकायला पण नाही. तर आता परत आपण फिरून आलो आहे पॉइंट. आता परत चाललो घोड्यावरती बसायला. नाही बसायला बसू शकते कारण की परत नंतर उतरल्यानंतर तिथे आपलं नशीब वाट बघतोय. माझ्या घोड्याचं नाव आहे नशीब. तुझ्या घोड्याचं नाव काय? ते कॉपीराईट पडेल. घोडे बसले. मग कसं वाटतंय? घोड्यावरती मजा आली. मला तू घोड्याला दिलं. घेऊन जा घरी घेऊन जा. तर बघा इथे खाली टॉय ट्रेन आहे. तुम्ही बघू शकता. आता हे आम्हाला आठवतं. बघा आता दाखवतो. ही टॉय ट्रेन आहे. सकाळी गर्दी होती त्यामुळे आता दाखवू सगळीकडे. अजून तुम्हाला चांगले चांगले व्ह्यू बघायला भेटतील. चालतला गेलेला. तर आता आपण आलोय मारिया पॉइंटला. बघू शकता तिथून तुम्हाला पठारे वगैरे दिसतील.
हा बघा आता व्ह्यू आहे. तर या व्ह्यू साठी एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा. अच्छा ह्याच्यातून डोंगरातून हा वाला आहे काय करंगळी? हा करंगळी जरा. तिथूनच पाणी येतं बाहेर. मग तिथे आपण येडा बनवला माणसाला. तो नव्हता करंगळी जरा. अरे इथे पण आहे. तर मित्रांनो हा बघा हा आहे बघ, करंगळी सारखं पाणी येतं. वरून कुठून पाणी नाही येत आहे, इथूनच मधून पाणी येत आहे. हा ह्याला जेव्हा जमिनीतून बाहेर पाणी येतं ना त्याला म्हणतात झरा. ओके. जिथून आमच्या इकडे वैज्ञानिक आले शास्त्रज्ञ अभिषेक गावडे दाजी. तर आता जाऊया आता आपल्या परत घोड्यांच्या इथे. घोडे आपली वाट बघतायत आणि हे दोघी इथे वाट बघतायत. कुठला हा कुठले कुठल्या कुठल्या? सुंदर एक आहे. सुंदर आणि तेच आणखी कुठले आणि काय माहिती तो सांगेल ना आता. चला आता भेटूया पुढे. तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण की हा आपला पहिलाच ब्लॉग आहे आणि या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे, म्हणून लास्टपर्यंत ब्लॉग बघा. तर आता आपलं झालेलं आहे सगळं फिरून. फक्त ते घोडेवाल्यांना फालतूगिरी करतात. लय पळवली घोड्यावाल्या. काय बोलताय, कशी मजा आली? मजा आली, माणसं चांगली होती, हा पण पोपट बनवतात. घोड्यावरती बसून पोपट बनवतात. आम्हाला सांगितलं 4.5 तास. 4 तासामध्ये आम्हाला हे केलं आणि खूप पळत पोटात दुखलं. दुसरी ऑर्डर भेटते म्हणून पहिली ऑर्डरची ते सोडून देतात. अरे 4.5 किलोमीटर. 1.5 वाजता कसे 9:30 9:30 ते 10:30 9:30 ते 10:30 10:30 ते 11:30 9:30 ते 10:30 आता अर्धा तास झाला. आता राहिले 4 तास. ठीक आहे. 10 ते 11 1 तास. 12 1 2. हा 2 वाजता आपल्याला अर्धा तास अगोदर उतरवला. हां तर हे बघा, हे पाहू शकता 2 वाजताच आमचं फिरून झालं. आता बघूया कुठे जायचं. तर आता माथेरान फिरून आलो आता परत नेरळ स्टेशनला. नेरळचं नाव काय? तर आता कुठे जायचंय? नेरळचं नाव कुठे लिहिलंय? स्टेशन नाव काय करायचं? अरे म्हणजे नेरळ हा, आता कुठे जायचंय? अमरेश्वर. अमरेश्वर. अरे बाई दिसला पाहिजे नाही का? Platform number 1, fast train is passing. Do not हा cross बोला. the railway line. आला एवढा वाढा होता का? हा आता काय बोलायचंय? कुठे जायचंय? ते नंतरला. आता जाऊया अमरेश्वरला जायचंय, बघूया. आता डायरेक्ट तिथे भेटूया. आता डायरेक्ट अमरेश्वर. चला. तर मित्रांनो आता आम्ही लोक आलेलो आहे अमरेश्वर मंदिरमध्ये. आणि हे मंदिर जे आहे ते खूप जुनं मंदिर आहे आणि बोलतात की हे 5 पांडवांनी एका रात्रीमध्ये मंदिर बांधलंय. आणि तुम्ही बघू शकता याच्यावरती छप्पर नाही, म्हणजे डायरेक्ट जे पावसाचं पाणी येतं ते आतमध्ये डायरेक्ट शिवलिंगवरती. आणि शंकराचं मंदिर आहे आणि इथे बघू शकता सगळे बसले. तर मित्रांनो आता आपण मंदिरात आलेलो आहे, तर तुम्ही पाहू शकता. तर आता मंदिरात आपण दर्शन घेऊया आणि मग डायरेक्ट भेटूया आपण. हर हर महादेव. तर आता मित्रांनो आपण प्लॅटफॉर्मवर पोहोचले. आता ट्रेनमध्ये बसूया आणि भेटूया. तर मित्रांनो आता आम्ही चाललो घरी. आजचा ब्लॉग एवढा. बोला हो, संपवा ब्लॉग, संपवा. बोला
घरी जायचं आता, ब्लॉग संपवायचा आहे. जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. पनवेल निकल गए. करू चालू करू. सो गाईज, मराठी आता आपण चाललोय घरी. चाललंय घरी. माथेरानवाल्यांनी एवढ्या टोप्या लावल्या आम्हाला, नेरळवाल्यांनी पण एवढ्या टोप्या लावल्या. त्याच्यानंतर अंबरनाथला आलो आम्ही. अंबरनाथवरनं अंबरेश्वर मंदिर, अंबरेश्वर मंदिर केलं. अंबरेश्वर मंदिराच्या नंतर आम्ही रिक्षा केली आणि घरी आलो. आजचा न्यूज समाप्त. आज की न्यूज समाप्त हुई. अभी मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, नेक्स्ट ब्लॉग में.